श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी सीमा तुम्हा सर्वांचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते. महाराष्ट्रात प्रत्येक सणाला आपण पुरणपोळी करतोच, त्याशिवाय सणाला शोभा नाही. प्रत्येक महाराष्ट्रीयन सणाची शान म्हणजे पुरणपोळी, त्याशिवाय जेवणाचं ताट अपूर्णच आहे. पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं ना की खूप टेन्शन येतं, खूप वेळ लागतो आणि पसाराही भांड्यांचा भरपूर होतो. त्यामुळे मी आज मोजक्याच भांड्यांमध्ये आणि मोजक्याच वेळेत स्टेप बाय स्टेप संपूर्ण पुरणपोळीचा सणाचा स्वयंपाक कसा करायचा, कटाची आमटी, त्याचबरोबर भजे, कुरडई, सार, भात सर्वच कसं करायचं अगदी झटपट कमी वेळेमध्ये हे तुम्हाला आज या व्हिडिओतून सांगणार आहे. मऊ लुसलुशीत टम्म फुगलेली व तोंडात टाकताच विरघळणारी बिना मैद्याची पुरणपोळी आज आपण करणार आहोत. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल किती मऊ लुसलुशीत अशी आपली ही पुरणपोळी झालेली आहे आणि पुरेपूर पुरण भरलेलं आहे पुरणपोळीमध्ये आणि किती पातळ अशी ही पुरणपोळी झालेली आहे. म्हणजेच तोंडात टाकताच विरघळणारी ही पुरणपोळी अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी रेसिपी तुमच्याशी शेअर केलेली आहे. पुरणपोळीसोबतच मी कटाची आमटीसुद्धा तुमच्याशी शेअर केलेली आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने सागर संगीत असं संपूर्ण सणावाराचं किंवा पाहुणे आले तर अशा पद्धतीने तुम्ही अगदी 1 तासाच्या आत स्वयंपाक करू शकता आणि अगदी झटपट. चला तर मग जास्त उशीर न करता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. आणि हो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ आपल्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. त्याचबरोबर अजून चॅनलवर नवीन असतील, चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता होळीचासुद्धा सण येत आहे, तर माझ्या पद्धतीने पुरणाची पोळी नक्की करून बघा. ज्यांनी कोणी अजूनपर्यंत पुरणाची पोळी केलेली नसेल त्यांनी माझ्या पद्धतीने ही पुरणाची पोळी करा. अगदी पहिल्याच प्रयत्नात 100% त्यांना पुरणाची पोळी जमेल. अजिबात फुटणार नाही, तुटणार नाही आणि लाटतानासुद्धा अजिबात चिटकणार नाही, अशा पद्धतीने पुरणाची पोळी आहे. तर पुरणाची पोळी करण्यासाठी आधी आपण पुरण शिजून घेऊया. त्यासाठी 2 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि 2 ते 3 पाण्याने आपल्याला ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे. जेणेकरून आपण डाळ जास्त दिवस टिकावी म्हणून दुकानदार असो किंवा आपण असो तर डाळीला पावडर वगैरे लावून ठेवतो. त्यामुळे डाळ ही 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतरच कुकरमध्ये टाकून घ्यायची आहे. आता तुम्ही बघू शकता 2 ते 3 पाण्याने स्वच्छ डाळ धुवून घेतलेली आणि त्यानंतर कुकरमध्ये टाकून घेतलेली. आता आपण पुरण शिजवतो ना त्यावेळेस आपल्याला कटाच्या आमटीसाठी पुरणाचं पाणी म्हणजेच कुणी येळवणीचं पाणी म्हणतात, तर आमच्याकडे पुरणाचं पाणीच म्हणतात. तर हे पुरणाचं पाणी आपल्याला लागणार आहे. त्यासाठी आपण 1 वाटी पाणी जास्त टाकणार आहे. तर ह्या 2 वाटीसाठी 3 वाटी पाणी अगदी पुरेपूर होतं, पण मी इथे 4 वाटी टाकणार आहे. म्हणजे 1 वाटी पाणी आपल्याला कटाच्या आमटीसाठी म्हणजे सारासाठी लागतं. तर इथे 4 वाटी पाणी मी टाकून घेते. 4 वाटी पाणी टाकल्यानंतर आपल्याला मंद गॅसवरतीच आपल्याला 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. थोडंसं चवीनुसार अगदी चिमूटभर मी मीठ टाकून घेते आणि चिमूटभर हळद टाकणार आहे, म्हणजे आपल्या पुरणाला छान असा रंग येतो. आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हळद अजिबात जास्त टाकायची नाही, अगदी चिमूटभर मी इथे हळद वापरलेली आहे. त्यामुळे कलर छान येतो फक्त पुरणाला, म्हणून जास्तही झाली तर अगदी कलर डार्क होऊन जातो आणि मग चवही थोडीफार बदलते. त्यामुळे अगदी चिमूटभर इथं मी हळद टाकलेली आहे आणि मीठ टाकलेलं आहे. आता कमी गॅसवरती आपण ह्या 3 शिट्ट्या होऊन द्यायच्या आहे. कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या होईपर्यंत इथे मी एका छोट्या घमिल्याला अशा पद्धतीने उपरनं बांधून घेतलेलं आहे आणि त्याने आपल्याला गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं आहे. गहू पीठ चाळल्यामुळे आपली पुरणपोळी छान लुसलुशीत अशी होते आणि इथे आपल्याला मैदा वापरण्याची गरज पडत नाही. मैदा आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे हे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. त्यामुळे इथे मैदा वापरण्याऐवजी आपण असं कपड्याने पीठ जर गाळून घेतलं ना तर अगदी छान मैद्यासारखंच पीठ आपल्याला मिळतं आणि मस्त सॉफ्ट असं आपल्या पुरणपोळ्या होतात, अजिबात फुटत नाही. पण त्यालासुद्धा काही थोड्याफार छोट्या छोट्या टिप्स आहेत, त्याही मी व्हिडिओतून अगदी सोप्या पद्धतीने तुमच्याशी शेअर केलेल्या आहे. आता पीठ चाळून घेतलेलं आहे सर्व कपड्याने. आता हे पीठ ना मी दुसऱ्या वाटीत काढून घेते आणि जे छोटं घमिलं आहे ना त्यातच ही कणिक भिजवून घेणार आहे. तर 2 वाटी इथं पुरणाची डाळ मी वापरलेली आहे, तर 2 वाटीच मी इथे पीठ वापरणार आहे. तर तुम्ही जर म्हणजे सुरुवातीला पहिल्यांदाच जर पुरणपोळी करत असतील ना तर तुम्ही अर्धीशी वाटी पीठ जास्त घेतलं तरीही चालेल, म्हणजे तुमचं पुरण शिल्लक राहणार नाही किंवा पीठही शिल्लक राहणार नाही. तर मी तंतोतंत पुरण भरणार आहे, त्यामुळे मी इथे 2 वाटी पुरणासाठी 2 वाटीच पीठ घेतलेलं आहे. एका वाटीमध्ये मी 1 वाटी पाणी टाकून घेतलेलं अंदाजानेच आणि थोडीशी चिमूटभर मी इथं हळद टाकून घेतलेली आणि चिमूटभर इथे मीठ टाकून घेतलेलं. म्हणतात की गोडाच्या पदार्थामध्ये ना थोडंसं चिमूटभर मीठ टाकलं ना तर गोडाच्या पदार्थाची
चव दुपटीने वाढते. त्यामुळे अगदी चिमूटभर मीठ टाकलेलं आहे आणि हळदही टाकली आहे. तर आपल्या पोळ्यांना छान असा पिवळा धमक छान कलर येतो ना, त्यामुळे अगदी थोडीशी चिमूटभर मी इथे हळद टाकलेली आहे. पाण्यात मिक्स का केली तर एकसारखा रंग येतो आपल्या कणकेला. त्यामुळे जर पिठात टाकली ना तर ती कुठे लागते कुठे नाही लागत, एकसारखा रंग येत नाही. त्यामुळे इथे मी पाण्यात मिक्स करून घेतलेली आणि आता हे हळदीचं आणि मिठाचं पाणी मी टाकून आणि ही पीठ घट्टसर असं भिजवून घेते. थोडंसं साधं पाणी वापरलं तरीही चालेल आता. आणि आपण चपातीसाठी कणिक भिजवतो ना त्यापेक्षा थोडीशी घट्ट, भरपूर अशी घट्ट आपल्याला ही पीठ भिजवून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी, साधं पाणी आपण वापरायचं आहे आणि घट्ट असं ही पीठ भिजवून घ्यायचं आहे. आता आपलं ही कणिक जी आहे ना ती भिजवून घट्ट भिजून झालेली आहे. आता ना ज्या उपरण्याने आपण गहू पीठ चाळलं होतं ना त्याच उपरण्याने मी इथे हे पीठ असं बांधून घेते आणि ज्या वाटीत आपण पुरणाची डाळ धुवून घेतलेली होती ना त्याच वाटीमध्ये हे एक तांब्याभरून पाणी टाकून आणि हे पीठ जे आहे ना म्हणजे भिजवलेली कणिक आहे ना ती तांब्याभर पाण्यामध्ये ना आपल्याला ही अशीच भिजत ठेवायची आहे. छान मुरून द्यायची आहे. त्यामुळे आपल्या पोळीला छान लुसलुशीतपणा येतो आणि आपली पोळी मऊ व्हायला मदत होते. आता पुरणही शिजत आहे, पुरणाची डाळ आणि पीठही भिजत आहे. तोपर्यंत आपण इथं कटाच्या आमटीची तयारी करून घेऊ, मसाला काढून घेऊ. तर थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं, त्याबरोबर 5 ते 6 लसूण पाकळ्या, कढीपत्ता, पाव वाटी खोबरं घेतलेलं आहे आणि 2 कांदे भाजलेले आहेत. गॅसवरतीच मी भाजून तुम्हाला दाखवलेले आहे. आता मी इथं मसाला हा थोडासा एखादा मिनिटभर फक्त परतवून घेते. तर मिरच्यांना मी कट देऊन घेतले ज्यामुळे ना मिरच्या उडणार नाही. जास्ती नाही, फक्त एखादा मिनिटभर आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. आता मी हे मसाला सर्व गॅसवरतीच म्हणजे कांदा आणि खोबरं गॅसवरतीच भाजून घेतलेले होते आणि आपल्याला कढईमध्ये फक्त थोडंसं परतवून घ्यायचं आहे, जेमुळे ना आपल्याला कटाच्या आमटीची चव वाढते. एखादा मिनिटभर आपल्याला हे परतवून झालेलं आहे. आता गॅस बंद केलेला आणि हे थंड व्हायला डिशमध्ये ठेवते. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून थोडंसं पाणी टाकून अंदाजे याची पेस्ट करून घेणार आहे. तर कढीपत्ता मी हा फोडणीसाठी घेतलेला आहे. कटाच्या आमटीला कढीपत्त्याची फोडणी जर दिली ना तर चव खूप छान येते. नक्की ट्राय करून बघा. थोडीशी कोथिंबीर फोडणीसाठी वरतून टाकण्यासाठी ठेवलेली आणि कढीपत्ता फोडणीसाठी ठेवलेला. बाकी थोडीशी कोथिंबीर मी इथे वाटणामध्ये मिक्स करून घेतलेली आणि बारीक करून घेतलेली. आता मसालासुद्धा तयार आहे. कुकरच्या 4 शिट्ट्या होऊन कुकरही छान थंड झालेला आहे. आपली डाळ तुम्ही बघू शकता मस्त छान शिजलेली आहे बरं का. आणि कलरही खूप छान आलेला आहे आपल्या डाळीला. आता एका कढईमध्ये ना ही डाळ मी पुरणाची चाळणी ठेवून घेतलेली आणि ही डाळ यात ओतून घेते म्हणजे आपल्याला कटाच्या आमटीसाठी हे पुरणाचं पाणी मिळेल. 1 वाटी पाणी मी एक्स्ट्रा टाकलेलं होतं, तेवढं पाणी आपल्याला इथे कटाच्या आमटीसाठी मिळालेलं आहे. आता कटाच्या आमटीत ना मला अख्खी डाळ जी आहे ना ही पुरणाची ती खायला खूप आवडते आणि छानही लागते. त्यामुळे 1 चमचा डाळसुद्धा मी इथे घेतलेली आहे. आणि तुम्हाला जर पुरणाचं पाणी जर कमी मिळालं, डाळ शिजताना जर एखादी पाणी जर डाळ शिजताना जास्त लागलं आणि हे पाणी जर कमी लागलं तर तुम्ही थोडीशी डाळ इथं घेऊ शकता आणि तीसुद्धा कटाच्या आमटीत टाकू शकता. तर इथे बघा तुम्ही ज्या कुकरमध्ये पुरण शिजवलेलं होतं ना त्याच कुकरमध्ये मी आता ही डाळ बारीक करून घेत आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे गूळ ॲड करायचा आहे. एका ग्लासच्या मदतीने पुरणाच्या चाळणीवरतीच बघा तुम्ही मी अगदी 2 मिनिटात हे पुरण बारीक करून घेत आहे आणि अगदी झटपट होत आहे. जास्त हातही दुखण्याची गरज नाही. पुरण यंत्रामध्ये खूप भरपूर असा वेळ जातो. त्याचबरोबर मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा ना म्हणावं असं पुरण बारीक होत नाही. परत ते आपल्याला चाळणीतनं बारीक करावं लागतं आणि भरपूर सारे भांडे भरतात. त्यामुळे इथे अगदी झटपट 2 मिनिटातच मी इथे पुरण बारीक करून घेतलेलं आहे. ही डाळ बारीक करून घेतलेली आहे आणि आता त्यानंतर आपण यात गूळ ॲड करणार आहोत. मग ह्याच कुकरमध्ये मी गूळ ॲड करणार आहे म्हणून कुकरमध्येच आता ही डाळ बारीक करून घेतलेली तुम्ही बघू शकता आणि अगदी 2 मिनिटात झालेली आहे. डाळ भरपूर छान शिजलेली आहे त्यामुळे अगदी पटकन अगदी हलक्या हाताने ही चाळणीतनं खाली येत आहे आणि वेळही जास्तीचा लागत नाही आहे. अगदी झटपट 2च मिनिटात खरंच मैत्रिणींनो ही 2 मिनिटातच माझ्याकडनं गाळून झालेली आहे आणि अगदी छान अशी एकसारखं पुरण आपल्याला इथं मिळालेलं आहे. आता आपण यातनं गूळ टाकून घेऊया. आता ही चाळणी व्यवस्थित सर्व क्लीन करून घेते. पुरणाचं पाणीसुद्धा आपल्याला भेटलेलं आहे कटाच्या आमटीसाठी. आता हा गॅसवरती ठेवते कुकर आणि आपल्याला इथं यात गूळ टाकून आणि हे शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही पुरण बघू शकता मस्त छान झालेलं आहे. दिसतानाच दिसतं आहे किती छान मऊसूत असं हे पुरण आपलं लुसलुशीत असं आपलं हे पुरण झालेलं आहे. असंच पुरण आपल्याला पुरणच्या पोळीसाठी पुरणपोळीसाठी लागतं. आता यात गूळ टाकते. तर 2 वाटीसाठी इथे 1.5 वाटी मी गूळ घेतलेला आहे. अगदी प्रमाणात आहे.
तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता. हा गूळ मी घरीच तयार केलेला आहे ऊसाच्या रसापासनं आणि अगदी छान झालेला आहे. तर 1.5 वाटी इथे मी हा गूळ घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता 1 वाटी आणि वरती थोडासा गूळ घेतलेला आहे आणि ह्याच वाटीने मी इथे डाळसुद्धा मोजलेली होती पुरणाची आणि पीठसुद्धा मोजलेलं होतं. त्याच वाटीने मी इथे गूळसुद्धा घेतलेला आहे, 1.5 वाटी गूळ. आता ह्या गाळलेल्या डाळीमध्ये मी टाकून घेते आणि मिक्स करते. गूळ आणि डाळ व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर भरपूर सैल होतं हे. तर इथे घाबरण्याचं काही कारण नाही. हे शिजवून घट्टसर होतं आणि त्यानंतर आपलं इथं पुरण तयार होतं. 15 ते 20 मिनटं लागतात आणि अगदी कमी गॅसवरती सतत मिक्स करत, सतत हलवत आपल्याला खाली लागणार नाही याची काळजी घेत हे पुरण तयार करायचं आहे. तुम्ही बघू शकता भरपूर घट्टसर झालेला आहे आणि घरचा ताजा गूळ होता त्यामुळे तो अगदी पटकनच इथं मेल्ट झालेला आहे. आता हे 15 मिनटासाठी आपण कमी गॅसवरती शिजवून देणार आहे. तर शेजारच्या गॅसवरती मी पुरण शिजायला ठेवलेलं आहे. मधनं चेकसुद्धा करणार आहे आणि मिक्स करणार आहे. तोपर्यंत शेजारच्या गॅसवरती मी इथे कटाची आमटी करून घेते. तर कढईमध्ये मी 1 चमचा तेल टाकून घेतलेलं, लसूण पाकळ्या टाकून घेतलेल्या, थोड्याशा बारीक चॉप केलेल्या, कढीपत्ता टाकलेला आणि जे मिक्सरच्या भांड्यात वाटण केलेलं होतं ना कांदा खोबऱ्याचं, ते वाटण मी यात टाकून घेते आणि तेल सुटेपर्यंत अगदी कमी गॅसवरतीच हे छान 1 ते 2 मिनिटभर मी आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे, छान परतवून घ्यायचं आहे. कढईने छान असं तेल सुटतं तेव्हा आपण इथे पुढचे मसाले टाकून घेणार आहोत. म्हणजे एका गॅसवरती पुरण शिजतंय, मधनं अधनं मी ते चेकही करते आणि त्याचबरोबर इथे कटाची आमटीसुद्धा मी करून घेत आहे. आता इथे ना मी काळा मसाला म्हणजेच गरम मसाला जो आहे त्याची रेसिपी मी तुमच्याशी शेअर केलेली आहे. तो टाकून घेतलेला 1.5 चमचा, पाव चमचा हळद आणि कांदा लसूण मसालासुद्धा मी अर्धा चमचा टाकलेला आहे. कांदा लसूण मसाल्याची सुद्धा रेसिपी मी तुमच्याशी शेअर केलेली आहे. छान झालेला आहे मसाला. नक्की ट्राय करून बघा. आता हे एखादा मिनिटभर मी छान परतवून घेते. शेजारच्या गॅसवरती पाणीही गरम करून घेतलेलं होतं. आधी जे पुरणाचं पाणी आपण काढलेलं होतं ते टाकण्याआधी आपण इथे साधं पाणी गरम करून घेतलेलं होतं ते टाकायचं म्हणजे तरी छान येते आणि त्यानंतर इथे हे पुरणाचं पाणी म्हणजेच आमच्याकडे पुरणाचंच पाणी म्हणतात, पण काही भागांमध्ये येळवणीचं पाणी म्हणतात, ते पाणी टाकून घेतलेलं आणि लागेल तसं आपल्या कन्सिस्टन्सीनुसार यात पाणी ॲड करायचं. थोडंसं गरम पाणी मिक्सरच्या भांड्यातसुद्धा मी घालून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे. आता सुरुवातीला आपल्याला ही भाजी म्हणजे कटाची आमटी सैलसर दिसते, पण पुरणाच्या डाळीमुळे ना छान उकळून दिल्यानंतर अगदी घट्टसर छान होते. तर 1.5 चमचा इथं मसाल्याच्या अंदाजानुसार मी इथे मीठ टाकून घेतलेलं आणि कमी गॅसवरतीच आपल्याला ही 15 मिनटं छान उकळून द्यायची आहे. सुरुवातीला 5 मिनटं मोठ्या गॅसवरती आणि उकळी आल्यानंतर कमी गॅसवरतीच आपल्याला इथं ही 10 मिनटं उकळून घ्यायची आहे. पुरणसुद्धा तुम्ही बघू शकता छान असं दाटसर झालेलं आहे, पण तरी पण अजून थोडा वेळ आपल्याला हे पुरण शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं सैलसर दिसतं आहे. पुरण जर जास्त सैलसर असलं तर लाटताना आपल्या पोळीतनं बाहेर येतं आणि त्याचबरोबर पोळी लाटता येत नाही, फाटते किंवा तुटते. तर आता घट्टसर असं पुरण आपल्या तुम्ही बघू शकता झालेलं आहे. आता मी हे काढून घेते. 10 ते 12 मिनटं मला पुरण शिजण्यासाठी लागलेलं आहे. कमी गॅसवरतीच मी शिजवलेलं आहे. मोठ्या गॅसवरती जर शिजवलं असतं तर खाली लागलं असतं आणि पुरणाची चवही बदलली असती. आता कुकरमधनं मी सर्व पुरण काढून घेतलेलं आणि एका डिशमध्ये मी हे थंड होण्यासाठी ठेवून घेतलेलं. कटाच्या आमटीचा मसाला काढलेला होता ना, ती डिश मी धुवून घेतलेली आणि पुरण थंड होण्यासाठी ठेवलेली. आता गॅस तर रिकामा होता. म्हटलं आता गॅस बंद ठेवून चालणार नाही. आपल्याला स्वयंपाक वेळेत पूर्ण करायचा आहे आणि पटपट, झटपट पूर्ण करायचं आहे. तर इथे ना एका पातेल्यामध्ये मी 1 ग्लास भरून पाणी टाकून घेतलेलं, 1 चमचा तेल टाकलेलं, 1 चमचा मीठ टाकलेलं आणि 1 वाटी तांदूळ इथं स्वच्छ धुवून घेतलेला आणि तो टाकलेला. मी कुकरमध्ये भात करत नाही आहे. कुकरही रिकामा झालेला होता. पण म्हटलं चला पातेल्यातच अगदी कमी गॅसवरती 5 ते 7 मिनटामध्ये भात होऊन जाईल. क्वांटिटी थोडीशी कमी होती भाताची. 1 वाटी मी भात लावलेला आहे. फुलून छान मोकळा आणि जास्त होतो. त्यानंतर कटाची आमटी तुम्ही बघू शकता 5 ते 7 मिनटं झालेले आहे. छान उकळलेली आहे. दाटसरही भरपूर झालेली आहे आणि तरीही छान आलेली आहे. वासही खूप छान येतो आहे. आता इथे कटाच्या आमटीचा गॅस बंद केलेला. भात कमी गॅसवरती शिजतोय. तोपर्यंत 2 वेलची आणि थोडासा जायफळाचा तुकडा मी इथे खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतलेला आणि तो पुरणावरती टाकून घेते. पुरण शिजवताना मी अजिबात वेलची किंवा जायफळ पुरण शिजवताना टाकलेलं नाही, त्यामुळे त्यांचा वास कमी होतो. आता पुरण थंड झालेलं होतं, तर म्हटलं चला हातानेच करू. पुरण कितपत गरम आहे हेही आपल्याला समजेल. तर वेलची पूड आणि जायफळची पूड सर्व हाताने व्यवस्थित पुरणामध्ये मिक्स करून घेतलेली
आणि पुरण जर थंड झालं ना वरतून थोडीशी पापडी येते, त्यामुळे असं हाताने व्यवस्थित मिक्स करून घेते. थोडंसं कोमट होतं पुरण, तोपर्यंत म्हटलं चला पुरण थंड होतं आहे तोपर्यंत आपण इथं पीठही बघून घेऊया. 15 ते 20 मिनटं झालेली आहे. हे पीठ पाण्यात भिजत आहे, छान असं भिजलेलं आहे. आता तुम्हाला खोलूनसुद्धा दाखवते हे. ज्या घमिल्यामध्ये पीठ भिजवलेलं होतं ना तेच घमिलं मी परत इथं घेतलेलं आहे आणि पीठही तुम्ही बघा छान असं मऊ झालेलं आहे. तुम्हाला दिसतानाच दिसत असेल मस्त छान मऊसूत आणि लवचिकपणा असं ह्या पिठाला आलेला आहे. आपण भिजवलं त्यावेळेस खूप घट्टसर असं हे पीठ भिजवलेलं होतं, पण पाण्यात भिजल्यामुळे अजिबात असं चिकट झालेलं नाही. दिसताना दिसतंय पण जे मी समोर बघते ना किंवा हाताने करते ना अजिबात चिकट नाही आहे. अगदी छान मऊसूत झालेलं आहे. अगदी 1 चमचा तेल टाकलेलं आहे आणि हे परत छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तेलाऐवजी तुम्ही सुकं पीठसुद्धा वापरू शकता. तर इथे मी तेल वापरलेलं आहे आणि परत तुम्ही बघू शकता छान मऊसूत असं इथं पीठ तयार झालेलं आहे. आता हे एका डिशमध्ये झाकून ठेवते कारण की थोडंसं कोमट आहे अजून आपलं पुरण तोपर्यंत. आता पीठही छान झालेलं आहे, पुरणही छान असं मस्त झालेलं आहे आपलं. आता तोपर्यंत आपण ना पुढे भात चेक करून घेऊया. भाताला छान उकळी आलेली आहे. शिजलेला थोडासा बाकी आहे, 25 ते 30% आपला भात अजून शिल्लक आहे. तर तोपर्यंत भज्याची तयारी करून घेऊया. तर 2 कांदे इथे कापून घेतलेले, थोडीशी कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं आणि 3 ते 4 लसूण पाकळ्या. लसूण पाकळ्या थोड्याशा मोठ्या होत्या मग 3च वापरलेल्या आहे. आणि थोडंसं मीठ टाकून हे आपल्याला खलबत्त्यातच बारीक करून घ्यायचं आहे. खलबत्त्यात बारीक केल्यामुळे ना भज्याची चव वाढते, त्यामुळे मी तर खलबत्त्यात बारीक करून घेत आहे. आता 1 वाटी इथे मी भज्याचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजेच हरभरा डाळीचं पीठ घेतलेलं आहे भज्यासाठी. तर इथे कोथिंबीर, आपण जी हिरव्या मिरचीची, लसूणची, आल्याची पेस्ट केलेली होती ती आणि कांदा इथे वाटीमध्ये टाकून घेतलेलं. त्याचबरोबर 1 चमचा जिरं, 1 चमचा ओवा हातावरती क्रश करून घेतलेला आणि इथे मी सोडा वापरणार नाही आहे, तर थोडासा अगदी पाव चमचा हिंग इथं वापरत आहे. पाव चमच्याला सुद्धा कमी आहे. तर हिंग वापरल्यामुळे ना आपली भजी छान मस्त आतून जाळीदार होतात, क्रिस्पी होतात आणि तेलही जास्त तेलकट जास्त होत नाही. त्यामुळे आता पाणी टाकून थोडंसं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे हळदसुद्धा थोडीशी टाकलेली आहे, भज्यांना छान रंग येतो. तर इथे ना हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. जास्त घट्टसर पण नाही आणि जास्त पातळसर पण नाही, अशा पद्धतीने आपल्याला इथे हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. आता गॅसवरती ना कढई ठेवून घेते लगेच, कारण की साराचा गॅस मी बंद केलेला आहे, म्हणजेच कटाच्या आमटीचा. भात साईडच्या गॅसवरतीच होतोय आणि तोपर्यंत तळून घेते. आता इथे बघा उडदाचा पापड छान असा तळून घेतलेला. 4 ते 5 पापड मी इथे तळून घेतलेले आहे, पण व्हिडिओ जास्त मोठा होईल ना त्यामुळे एक एकच तुम्हाला दाखवलेला आहे. तर उडदाचा पापड तळून झाल्यानंतर कुरडईसुद्धा इथे मी तळून घेतलेल्या. 5 ते 6 कुरडया मी इथे तळून घेतलेल्या आणि त्यानंतर त्याचबरोबर तांदळाचे पापडसुद्धा इथे तळून घेतलेले मी. हे ह्या वर्षीचे नाहीत, मागच्या वर्षीचेच पापड आहे, पण छान फुलता. मागच्या वर्षीसुद्धा अशाच पद्धतीने मी पापड केलेले, जे ह्यावेळेस तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ लवकरच येतील. तर हा तांदळाचा पापड छान फुलतोय, किती मोठा होतोय बघा तुम्ही. किती छान मंद गॅसवरती शिजवून दिली ना तर पापड छान फुलल्या जातात. हे तांदळाचे पापडसुद्धा मी 5 ते 6 तळून घेतलेले आणि आता भजे तळून घेते. तर भजे तुम्हाला लागतील ना, म्हणजे आवडत असतील ना, तशा पद्धतीने तुम्ही तळू शकता. मी अशाच पद्धतीने भजे तळून घेतले. कोणी कोणी चमच्याने सुद्धा भजे सोडतं किंवा फक्त छान कांद्याचे भजे पण करतं. तर इथे मी थोडासा कांदा टाकून मस्त छान भजे करून घेतलेले आणि भजे दोन्ही पण साईडने छान असं मीडियम गॅसवरतीच हे तळून घेतलेले. तुम्ही बघू शकता भजे छान असे झालेले आहे. जास्त तेलाला फेससुद्धा आलेला नाही. सोडा जर वापरला ना तेल छान असं फेस येतो आणि ऑइली होतात भजे. इथे सोडा वापरलेला नाही, तर इथे ना मी हिंग वापरलेला आहे. त्यामुळे ना भजे जास्त तेल पण पित नाही, तेलकट होत नाही आणि मधून आतून छान अशी जाळी पडते भज्यांना. तर अशा पद्धतीने इथे मी भजे काढून घेतलेले. 2 ते 3 वेळेस मी इथं ही बॅच भज्यांची तळून घेतलेली, पण व्हिडिओ जास्त मोठा होईल त्यामुळे तुम्हाला मी दाखवलेलं नाही. तर त्याचबरोबर इथे दुसरी पण बॅच मी तळून घेतलेली आणि हे भजे सर्व दोन्ही साईडनी छान असे एकसारखा रंग आलेला आहे सोनेरी आणि आता इथे काढून घेते. पापड, भजे, कुरडई आणि उडीद पापड, नागिलीचे पापड सर्व इथे तळून झालेले. आता गॅसवरती ना तवा ठेवून घेतलेला आणि पोळ्यांच्या तयारीला लागूया.
तर इथे ना पोळपाटाला थोडंसं तेल लावलेलं आणि पीठ तुम्ही बघू शकता किती छान पीठ झालेलं आहे. हे मऊसूत असं मस्त छान लुसलुशीत असं छान पीठ झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि पिठाला लवचिकतासुद्धा खूप छान आलेली आहे. आता हे पीठ परत ना तेलाचा हात लावून थोडंसं मळून घेतलेलं मी. आणि त्यानंतर आपल्याला इथे पुरणपोळी करून घ्यायची आहे. तर आपण जेवढं पुरणपोळी जेवढी मोठी करणार आहे ना तेवढं आपण पीठ घेणार आहोत. तर जेवढी मोठी पोळी कराल ना तेवढी मोठी पोळी ह्या पिठाची अजिबात तुटणार नाही किंवा फाटणार नाही. तर इथे ना मी कणिक थोडीशी घेतलेली आहे. आपण जेवढी कणिक घेतली ना त्याच्या दुप्पट आपल्याला इथे पुरण घेणार आहे. त्यामुळे मी सारख्या मापामध्येच पुरण आणि पुरण 2 वाटी होतं ना, तर म्हणजे हरभऱ्याची डाळ 2 वाटी होतं ना, तर 2 वाटी तिथं कणिक भिजवलेली आहे. आता 1 वाटी एक गोळा मी पिठाचा घेतलेला आहे. त्याच्या दुपटीने मी इथे पुरण घालणार आहे. आणि आपण मोदक बनवतो ना त्या पद्धतीने इथे आपल्याला हे पुरण घालून आणि मस्त छान हे पिठाचा गोळा असा पद्धतीने पॅक करून घ्यायचा आहे. आणि वरती जे एक्स्ट्राचं पीठ निघेल ना ते काढून घ्यायचं आहे. तुम्ही पहिल्यांदा जरी ही पुरणपोळी बनवत असाल ना तरी पण अजिबात तुमची पुरणपोळी चुकणार नाही. अशा पद्धतीने बनवा. आणि जे कुणी नवीन पुरणपोळी शिकणार आहे त्यांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे त्यांनासुद्धा पहिल्याच प्रयत्नात अगदी छान मऊ लुसलुशीत अशा आणि टम्म फुगलेल्या तोंडात टाकताच विरघळणाऱ्या पुरणपोळ्या करता येतील. तर आता इथे ना मी हेच रेशांचं लाटणं होतं ना तेच घेतलेलं आहे. त्या लाटण्याने सुद्धा इथं पुरणपोळी छान अशी जमलेली आहे. अजिबात चिटकत नाही खाली पोळपाटाला. तुम्ही पोळी फिरवता येत नसेल, पहिल्यांदा बनवत असाल तर तुम्ही पोळपाट फिरवला तरीही चालेल. आणि छान पातळ अशी आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे. अगदी गोल गरगरीत आली पाहिजे असंच नाही. सुरुवातीला जर तुम्ही बनवत असाल ना थोडाफार आकार कमी जास्त झाला तरीही चालेल, पण पोळी छान पातळ अशी करा म्हणजे टम्म फुगेल आणि खायला छान लुसलुशीत लागेल. तर मस्त छान पातळसर अशी पोळी झालेली आहे. उचलूनही तुम्हाला दाखवलेली, अजिबात खाली चिटकलेली नाही. आणि पातळसर अशी एकसारखी लाटून घेतलेली. पोळी लाटताना आधी काठ लाटून घ्यायचे आणि त्यानंतरच मध्ये पोळी लाटायची, म्हणजे काठ आधी आपण पातळ करून घ्यायचे. आता तुम्ही बघू शकता मस्त छान पातळसर अशी पोळी झालेली आहे दोन्ही साईडनी. आता आपला गॅससुद्धा मीडियम केलेला आहे, तवा तापलेला आहे. आणि आता ही पोळी टाकून घेते मी. गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियम ठेवायची आहे. जास्त मोठा पण नाही गॅस ठेवायचा आणि कमी पण ठेवायचा नाही. मोठा गॅस ठेवला तर पोळी आपली करपल्या जाते आणि जर कमी ठेवला तर अजिबात आपली पोळी मऊ लुसलुशीत होत नाही. आपली पोळी वातळ होते. त्यामुळे आपल्याला इथे मीडियम गॅस ठेवायचा आहे. आता पोळीला थोडेसे बबल वरतून आलेले आहे. आपण पोळी पलटी करून घेऊया. आणि त्यानंतर इथे वरतून आपण तेल लावणार आहोत. आता आपली पोळी फुगायला लागलेली आहे, तुम्ही बघू शकता. मस्त टम्म पोळी आपली इथे फुगलेली आहे. छान लुसलुशीत मऊ आणि कलरही खूप छान आलेला आहे. आता सध्या बाजारात ना कलर केमिकल वापरलेलं असतं आणि ते गूळ येतात. त्यामुळे आपल्या पोळीचा कलरसुद्धा पिवळा धमक दिसतो. पण इथे मी घरचाच गूळ वापरलेला आहे. त्यामुळे थोडासा असा आपल्या घरी बनवलेला गूळ आहे ना त्यामुळे कलर असा आलेला आहे पोळीचा. पण पोळी चवीला खूप छान लागते आणि टम्म फुगलेली आहे. अजिबात पोळी कुठे फुटलेली नाही, तुटलेली नाही किंवा लाटताना सुद्धा तुम्ही बघू शकता अजिबात पोळी लाटताना पोळी तव्याला पोळपाटाला चिटकलेली नाही किंवा फुटलेली सुद्धा नाही. दोन्ही साईडनी पोळी छान अशी मी भाजून घेतलेली. आता मी काढून घेते. छान मस्त अशी पोळी टम्म फुगलेली आणि पूर्ण काठापर्यंत पुरण भरलेली ही पोळी आपली तयार झालेली आहे. पाहताच तोंडाला पाणी येईल, खावीशी वाटणारी ही आपली पुरणपोळी तुम्ही बघू शकता छान झालेली आहे. अशा पद्धतीने मी बाकीच्यासुद्धा पोळ्या करून घेते. आता तुम्हाला परत दुसरीसुद्धा पोळी दाखवते. हो, मला माहिती आहे व्हिडिओ मोठा होईल, पण माझ्या सर्व मैत्रिणींना सख्यांना तर पुरणपोळी नवीन पद्धत आहे, म्हणजे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि अगदी साधी सोपी पद्धत मी त्यांच्याशी शेअर केलेली आहे. त्यामुळे दुसरीसुद्धा पोळी मी तुम्हाला करून दाखवते अगदी झटपट. फक्त तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल ना प्लीज व्हिडिओ आपल्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. त्याचबरोबर अजून चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशा पद्धतीने मोदकासारखी आपण इथे पुरण घालून आणि अशा पद्धतीने लाटी करून घेतलेल्या आहे. तुम्ही बघू शकता एक्स्ट्राचं पीठ काढून घेतलेलं. हाताने सुद्धा तुम्ही न सुकं पीठ लावता आणि हाताने सुद्धा तुम्ही बघा अशा पद्धतीने जर पोळी लाटली ना तरी पण ती अजिबात फुटणार नाही, पोळपाटाला चिटकणार नाही आणि अगदी गोल गरगरीत अशी पोळी आपली अगदी फास्ट जरी केली ना
तरी पण छान पोळी होते. अजिबात मी व्हिडिओ फास्ट केलेला नाही किंवा स्लो केलेला नाही. जसा रेग्युलर आहे तसाच व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी फास्ट अशी काठ लाटून मी पुरणपोळी मोठी करून घेतलेली, अजिबात कुठे फुटलेली नाही. आणि सर्वच पोळ्या मी तुमच्याशी शेअर केलेल्या आहे की कशा पद्धतीने प्रत्येक पोळी फुगलेली आहे. ते लाटताना नाही केलेल्या, पण मग पोळी फुगलेली आहे ना, ते व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला आहे. आता ही सुद्धा पोळी पातळ अशी मी लाटून घेतलेली आहे. तव्यावरती टाकून आणि पोळी भाजून घेते. थोडेसे वरती बबल्स यायला लागले की आपण पोळी पलटवून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे. मस्त छान असा कलर आपल्या पोळीला आलेला आहे. वरतून तुम्ही तेल, तूप तुमच्या आवडीनुसार लावू शकता. मी इथे तेलच लावलेलं आहे, कारण की पोळी थंड झाली की तूप मला आवडत नाही. मग पोळी जेव्हा जेवताना मी गरम गरम पोळी घेईल किंवा मग तूप लावून परत गरम करून आणि नंतर खाते. त्यामुळे आत्ता मी तेलच लावत आहे. आणि तुम्ही बघू शकता ही सुद्धा पोळी छान अशी टम्म फुगलेली आहे. आणि अगदी पातळसर अशी वरचा पापुद्रा तुम्ही बघू शकता दिसतोय. भरपूर छान पोळी फुगलेली आहे. दोन्ही साईडने मी अशीच पोळी ही भाजून घेतलेली. अगदी पहिल्यांदा जरी तुम्ही पुरणपोळी करत असाल ना, तरी पण ही न चुकता न बिघडता तुम्ही 100% ही पुरणपोळी अशा पद्धतीने करू शकता. त्यामुळे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा, म्हणजे त्यांनाही अशाच पद्धतीने आपल्या येणाऱ्या होळीच्या सणाला, शिमग्याच्या सणाला पुरणपोळी करता येईल. आणि तुम्हीसुद्धा नक्की या पद्धतीने होळीच्या सणासाठी पुरणपोळी नक्की ट्राय करून बघा आणि सर्वांची शाबासकी मिळवा, कारण की खरंच खूप छान होतात, चवीलासुद्धा छान होतात आणि त्याचबरोबर खायलासुद्धा अगदी मऊ लुसलुशीत अशा ह्या पोळ्या होतात. तोंडात टाकताच विरघळतात अशा ह्या पोळ्या. 2 दिवससुद्धा छान असं मऊ लागतात, लुसलुशीत राहतात. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता सर्वच पोळ्या छान फुगलेल्या आहे, टम्म फुगलेल्या आहे. तर सर्व पोळ्या मी इथे करून घेतलेल्या. तर इथे आपल्या पोळ्या तयार झालेल्या आहे. मस्त छान मऊ लुसलुशीत, तोंडात टाकताच विरघळणारी आणि अगदी लुसलुशीत अशी पोळी, पूर्णपणे सारण काठापर्यंत भरलेलं, म्हणजे पुरणपोळी जी आहे ना ती काठापर्यंत पुरण भरलेलं अशी ही आपली पुरणपोळी तयार झालेली आहे. अगदी काठापर्यंत तुम्ही बघू शकता. तुम्हाला मोठ्या डिशमध्ये दाखवते. अगदी काठापर्यंत आपलं हे पुरण भरलेलं आहे. मध्ये आतपर्यंत छान असं पुरण पूर्णपणे पसरलेलं आहे. आणि पोळी तुम्ही बघू शकता, वरचा पापुत्रा अगदी पातळसर असा आहे. आणि हातात घेऊन आणि मी तुम्हाला अशा पद्धतीने मूठसुद्धा दाबून दाखवते, तर आपली पोळी किती छान मऊ लुसलुशीत अशी झालेली आहे. बघा, तुम्हीच बघा आणि नंतर मला कमेंट करून नक्की सांगा का आजच्या पुरणपोळीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आणि अशा पद्धतीने नक्कीच होळीच्या येणाऱ्या सणाला तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने पुरणपोळी करून बघा. आणि पुरणपोळी करताना मी अजिबात मैदा वापरलेला नाही. त्याचबरोबर पुरण वाटताना मिक्सरचा किंवा पुरण यंत्राचा सुद्धा वापर केलेला नाही. अगदी कमी भांड्यांमध्ये मी अगदी लुसलुशीत अशी टम्म फुगलेली पुरणपोळी, कटाची आमटी मी तुमच्याशी शेअर केलेली आहे. आता काही ठिकाणी गूळ पाण्यात गरम करून आणि त्यासोबत दूध टाकतात आणि गुळवणीसोबत खातात. काही ठिकाणी दुधासोबत खातात. तर काही ठिकाणी खिरीसोबतसुद्धा ही पुरणपोळी खातात. तर मला ना दुधासोबतच ही पुरणपोळी आवडते. तर तुम्ही दूध गरम करून त्यात ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार टाकू शकता किंवा आपण जो भात केलेला आहे ना त्याची 1 चमचाभर मिक्सरला पेस्ट करून घेऊ शकता आणि ती दुधामध्ये गरम करून आणि तुमच्या आवडीनुसार साखर टाकून तुम्ही ते सुद्धा तुपाची धार टाकून आणि ते सुद्धा खीर म्हणून तुम्ही इथे झटपट बनवू शकता. मी इथे दुधासोबतच ही पुरणपोळी खाणार आहे आणि मला दुधासोबतच आवडते. तर तुम्ही गुळवणी करू शकता किंवा खीरही करू शकता. मस्त दूध गरम करून घेतलेलं, गोडीनुसार मी इथे साखर टाकलेली दुधामध्ये आणि तूप टाकलेलं आणि इथे माझं सागर संगीत असं जेवणाचं ताट तयार झालेलं आहे. पाहताच तोंडाला पाणी येईल आणि आपली पोटाची भूक वाढेल अशी ही पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक मी तुमच्याशी शेअर केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर येणाऱ्या होळीच्या सणाला अशा पद्धतीने कणिक भिजवून आणि पुरणपोळी नक्की करून बघा. घरातील सर्वांनाच आवडेल ही 100% मी गॅरंटी देते, कारण की पोळीची चवसुद्धा खूप छान होते आणि पोळी मऊसूत होते, लुसलुशीत होते, तोंडात टाकताच विरघळते अशी ही पुरणपोळी, त्यासोबतच कटाची आमटी. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.
व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.